नमस्कार. हा व्हिडिओ मोटिवेशनसाठी नाही. हा व्हिडिओ तुम्हाला नवीन काही शिकवण्यासाठी देखील नाही. हा व्हिडिओ आहे थोडं थांबण्यासाठी आणि थोडं स्वतःकडे पाहण्यासाठी. कारण बऱ्याच वेळा आयुष्यात गोंधळ बाहेर नसतो, तो आतल्या घाईत असतो. आज आपण बाहेरचं आयुष्य बदलण्याबद्दल नाही, तर आतली जाणीव, आतली जागरूकता, अवेअरनेस समजून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत नातेसंबंध, करिअरचे निर्णय, बिझनेस आयडिया, परदेशात जाण्याचे प्लॅन आणि स्वतःवर चाललेलं इनर वर्क. या सगळ्या गोष्टी वेळेआधी सांगितल्या तर त्या कमकुवत होतात आणि काही लोक खूप काही बिल्ड करूनही शांत राहतात. आयुष्यात अनेक गोष्टी फसत नाहीत कारण त्या चुकीच्या असतात म्हणून. त्या फसतात कारण त्या खूप लवकर उघड केल्या जातात. सायकोलॉजी सांगते, जेव्हा एखादी नवीन गोष्ट असते तेव्हा आपल्या मनात कॉन्फिडन्स नसतो. तो कॉन्फिडन्स तयार होत असतो आणि अशा वेळी जर बाहेरून मतं, डाऊट्स, फिअर्स आले तर मन अस्थिर होतं. स्थिर होण्याआधीच डगमगायला लागतं. म्हणूनच जे काही नवीन असतं, जे काही अजून स्थिर झालेलं नसतं, त्याला सगळ्यात जास्त गरज असते प्रोटेक्शनची, संरक्षणाची. नातेसंबंध. नवीन नात्यात भावना तीव्र असतात, पण स्थिरता अजून आलेली नसते. या टप्प्यावर अटॅचमेंट जास्त असते. नातं फुलत असतं, उमलत असतं, समज तयार होत असते, समजूतदारपणा येत असतो, विश्वास येत असतो, भावनिक सुरक्षितता नाजूक असते. पण आपण नकळत काय करतो? आपल्याला खात्री हवी असते, व्हॅलिडेशन हवं असतं. म्हणून आपण आपल्या मित्रांना सांगतो, नातेवाईकांना सांगतो, सगळे डिटेल्स एक्सप्लेन करतो. आणि मग येतात मतं. जपून राहा बरं का, लवकर अटॅच होऊ नको. खरं आहे ना? खरं असेल तर काय माहीत टिकेल की नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे लोक वाईट नसतात, पण ते त्यांच्या अनुभवातून बोलत असतात, तुमच्या नात्यातून नाही. नातं कमजोर झालं नाही इथे, नात्याबद्दलची क्लॅरिटी ढवळली गेली. जे नातं अजून वाढत आहे, उमलत आहे, त्याला प्रसिद्धी नाही, त्याला शांत आणि सुरक्षित जागा हवी असते. करिअर आणि शिक्षण. करिअर निवडणं किंवा बदलणं खूप वैयक्तिक निर्णय असतो, पण तो निर्णय वेळेआधी सांगितला तर लोक त्यांची भीती तुमच्यावर इम्पोज करतात, तुमच्यावर टाकतात. हे रिस्की आहे बरं का, यात स्कोप नाही, आता उशीर झाला आहे. सायकोलॉजी सांगते, मन कॉन्फिडन्सपेक्षा डाऊट लवकर ॲब्झॉर्ब करतं. कारण डाऊट म्हणजे सावधान राहा असा सिग्नल असतो ब्रेनचा, आणि आपली नर्वस सिस्टीम त्याला साथ देते. पण जास्त सावधपणा आगेकूचपणा थांबवतो. जोपर्यंत निर्णय आतून पक्का होत नाही तोपर्यंत तो शांततेत वाढू द्यावा. बिझनेस सुरू करताना रिझल्ट्स नसतात, विश्वास लागतो. ऑफकोर्स बिझनेस माइंडेड पीपल नोज इट व्हेरी वेल. पण सुरुवातीलाच जर सगळ्यांना सगळंच सांगितलं तर तुलना, निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस, फेल्युअर स्टोरीज येणारच. हे सगळं ऐकल्यावर मन नकळत म्हणतं, कदाचित आपणच चुकतोय. बिझनेस फसत नाही इथे, पण मानसिक पाया ढवळला जातो. बिझनेस फसत नाही, पण मानसिक पाया डिसिप्लिन तयार होण्याआधीच ढासळतो. जागरूक लोक काय करतात? जागरूक लोक ओळखतात. हे ओळखतात म्हणून ते हळू चालतात, शांत राहतात आणि स्वतःला कन्व्हिन्स करतात. ते इतरांना कन्व्हिन्स करायला कधीच जात नाहीत. परदेशात जाण्याचा विचार फक्त प्रॅक्टिकल नसतो, तो इमोशनल असतो. पेपरवर्क होण्याआधी, फिनान्सेस सेटल होण्याआधी, आतली खात्री बसण्याआधी जर आपण सगळ्यांना सगळंच सांगायला सुरुवात केली तर डाऊट्स येणारच. विजा रिजेक्ट झाला तर एकटेपणा वाढेल. तिकडे गेल्यावर सगळे सेटल होतातच असे नाही. ऑफकोर्स हे ऐकल्यावर मन फ्युचरमध्ये अडकणार आणि अँक्झायटी वाढलीच म्हणून समजा. प्लॅन चुकीचा नसतो, तो वेळेआधी उघड केला जातो. हीलिंग ही सगळ्यात नाजूक प्रक्रिया आहे. हीलिंग, सवयी, इनर वर्क खूप नाजूक प्रक्रिया आहे. मी स्वतःवर काम करते, मी बाउंड्रीज ठेवते,
मी बदलतीये हे जास्त बोललं तर लोक नकळत टेस्ट करतात. अरे तू तर अजून तसाच आहेस, अगं तू तर अजून तशीच आहेस, तुझा पॅटर्न अजून बदललाच नाही, हे किती दिवस चालणार. हीलिंग म्हणजे स्वतःला सुरक्षित वाटणं, आणि सुरक्षितता जास्त एक्सप्लेनेशनमध्ये नाही, ती शांततेत असते. हेच सवयींबाबतसुद्धा असतं. बोलणं मेंदूला खोटं कंप्लिशन देतं. जागरूक लोक बदल आधी स्वभावात उतरवतात आणि मगच बोलतात. जागरूक लोक लपवत नाहीत, ते कंटेन करतात. त्यांना कळलेलं असतं शांतता मोमेंटम जपते, प्रायव्हसी डिसिप्लिन तयार करते, कंटेनमेंट परमनन्स आणतं. जे आतून स्थिर झालं आहे ते बाहेरच्या मतांनी हलवता येत नाही. जर तुमच्यासाठी काही महत्त्वाचं असेल, एखादं नातं, करिअर, बिझनेस किंवा तुम्ही स्वतः, ते जपा. लोकांपासून नाही तर वेळेआधी उघड करण्यापासून. त्याला रिपीट होऊ द्या, स्थिर होऊ द्या, तुमचा भाग बनू द्या. कारण जे कायमचं व्हायचं आहे ते आधी जपून ठेवावं लागतं. आज इतकंच. धन्यवाद.